नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही छानच असाल. तर पहिल्यांदा मी माफी मागते, कारण माझे व्हिडिओज थोडेसे लेट होत आहेत. झालं काय ना की माझी एक मैत्रीण गुजरातमध्येच राहते, म्हणजे माझ्यापासून ती 3-4 तास दूर इतकं राहते. तर ती मला भेटायला आली होती तिच्या छान बाळाला घेऊन. तर मग त्या बाळाच्या नादात ना व्हिडिओ काढणंच विसरून जायचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच की ते बाळ इतकं ॲक्टिव्ह आहे ना की त्याला सतत कोणी ना कोणी लक्ष द्यायला हवं असायचं. तर इथे मी गेस्टसाठी डिनरची तयारी करत आहे. आज मी पनीर मसाला करणार आहे, त्याचीही रेसिपी तुम्हाला मी दाखवेनच. आम्ही दोघी शाळेपासूनच्या मैत्रिणी आहोत आणि कधीपासून चाललं होतं की मी तिकडे जावं किंवा तिने माझ्याकडे यावं. कारण काय होतं ना, तिचं लहान बाळ आहे, त्यामुळे ती घरात बसून बसून खूप बोर होते. तुम्हाला तर माहीतच आहे, लहान बाळ असल्यावर रोजचंच खाणं पिणं तेच सेम रुटीन फॉलो करावं लागतं आणि त्यामुळे वैतागून जातात सगळ्या आया. पण काय करणार, बाळासाठी करावं लागतं. आणि 5 वर्ष, निदान 5 वर्ष तरी बाहेर कुठे फिरायला जात नाही, कारण बाहेर गेलं तर बाळ आजारी पडतं. आजारी पडल्यानंतर तापाची भीती असते, तापामुळे आकडीची भीती असते, त्यामुळे आपण अवॉइड करतो. म्हणून आम्ही ठरवलं, तिलाच इकडं बोलवून घेतलं आहे मी 2-4 दिवस राहण्यासाठी. तेवढंच तिला चेंजही मिळेल आणि फ्रेशही वाटेल आणि त्याचसोबत आम्हाला लहान बाळासोबत खेळता येईल. आमच्या घरात लहान बाळं खूप रमतात, कारण शर्विल दीप्तीला लहान मुलं खूप आवडतात. ते आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूच. तर इथे मी घरातला सगळा पसारा वगैरे सगळं आवरून इथे चॉपिंग करून घेत आहे, जे आपल्याला सामान लागणार आहे पनीर मसाला बनवण्यासाठी. तर इथे अशा प्रकारे आपलं चॉपिंग करून झालेलं आहे. पनीरच्या मसाल्याला मोठाच कांदा टोमॅटो घेतला आहे, तो मी जवळून दाखवते. हे बघा, 2 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो असं कट करून घेतलं आहे, सोबतच लसूण आणि अद्रक. आता इथे मी कढई ठेवली आहे तेल टाकून तापायला. तर त्याच्यामध्ये आपण आधी टाकूयात कांदा. हे बघा, इथे आपण कांदा छान परतून घेऊ. त्यामध्ये मग नंतर टाकूयात लसूण आणि अद्रक, जे थोडंसं मिक्स करून घेऊयात. इथे आपण अद्रकचे मोठे तुकडे आणि लसूण अख्खाच टाकत आहोत, कारण नंतर आपण त्याला मिक्सर करणार आहोत. आता बघा, हे छान भाजले की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटोचे बघा तुकडे मी मोठेच ठेवले आहेत, कारण ते छान फक्त सॉफ्ट करायचे आहेत, जास्त भाजून नाही घ्यायचे आहेत. हां, इथे 2 पदार्थ राहिले आहेत मला तुम्हाला दाखवायचे. ते म्हणजे एक मी काजू, आपलं तयारी होत असताना काजू भिजत घातले होते, म्हणजे एक 10-15 मिनटं भिजले असतील, आणि मग मी या मसाल्यामध्ये टाकत आहे. आणि मग नंतर मी ते काजू भिजवलेलं पाणी आहे ते थोडंसं ॲड करत आहे. आणि मग आपण त्याला झाकण लावून थोडंसं सॉफ्ट करून घेऊया, जास्त नाही शिजवायचं. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, जेणेकरून पाण्यामुळे ते जळणारी नाही आणि सॉफ्ट होतील. आणि दुसरा इन्ग्रेडियंट विसरले, म्हणजे बेडगी मिरची तर टाकली आहे मी, त्याने थोडीशी टेस्ट पण येते आणि कलरही छान येतो. तर 2च टाकली आहे, माहिती नाही तिखट होईल नाही होईल. तर इथे आपला रेडी मसाला मी फॅन खालीच ठेवला आहे, लवकर थंड व्हावा आणि त्याला मिक्सर करायचं आहे मला, म्हणून. तोपर्यंत इकडे मी पनीरचे काप करून घेणार आहे आणि पनीर तळून घेणार आहे. इथे मी पनीर रेग्युलर स्क्वेअर शेपमध्ये, म्हणजे चौकोनी न कट करता त्रिकोणी करत आहे, कारण मला ते आवडतात, दिसायलाही छान दिसतात. जवळून दाखवतेच मी तुम्हाला. काय होतं ना, आमचं असं फिरतीचं काम असल्यामुळे ना कोणी पाहुणेच आमच्याकडे जास्त येत नाहीत, आणि त्यामुळे मला जास्त जेवण बनवण्याचा अंदाज नाही आहे. त्यामुळे मी बॅकअप प्लॅन काहीतरी ठेवत असते की हे भाजी संपत आली असं वाटलं की लगेच दुसरी काहीतरी करायची. पण तसं होत नाही, बऱ्याचदा होऊन जातं, ते मापात होऊन जातं, पण आधीच भीती वाटते. तर इथं मी खूप एक्सायटेड आहेत की आज सगळे येणार आहेत आणि छान जेवण बनतं वगैरे. हे बघा, अशा प्रकारे मी पनीर कट करून घेतलं आहे ट्रायंग्युलर शेपमध्ये. हे बघा, मला खूप आवडतं. जेव्हापासून मी एका शॉर्ट्समध्ये बघितलं होतं तेव्हापासून खूप आवडतात मला असे शेप्स. आणि इथे मी कढई आता गरम करायला ठेवली आहे, तीच कढई घेतली आहे मी. मसाला आपला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता इथे मी सरिताज किचनमध्ये बघितलं होतं की पनीर असं हलवून बघायचं, तेव्हा ते खाली चिटकत नाही पनीर तळण्याआधी. अशा प्रकारे आपण सगळं पनीर तळून घेत आहोत. एवढं सगळं करून सुद्धा पनीर खाली थोडंफार चिटकतच होतं, ते थोडंसं म्हणजे काढताना त्रासच होत होता. तर इथे आपल्या मसाल्याची छान बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि तळलेलं पनीर ही रेडी आहे. तर आता आपण मेन प्रोसेसकडे जाऊया, फोडणी. इथे मी कढईमध्ये तेल टाकून आमचा जो घरगुती मसाला असतो तो टाकून घेतला आहे, कारण त्याने चांगला रंग येतो आणि तो तेलातच टाकायचा असतो मसाला. आणि आपली ही पेस्टसुद्धा आता मी टाकून घेत आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आणि जो मिक्सरच्या भांड्याला जो मसाला आहे त्यात आपण पाणी टाकून थोडंसं ते थोडं करून आपण त्यामध्ये टाकूया, जेणेकरून मसाले जळणारी नाहीत
आणि चांगला शिजेलही. तुम्ही बघू शकता इथे मसाला आपला छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये टाकूया आपले सुखे मसाले, जसे की जिरा पावडर 2 चम्मच, 1 चम्मच धने पावडर, थोडासा गरम मसाला. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. सुखे मसाले ॲड करण्यासाठी मसाला डब्यातला चम्मच घेतला आहे मी. हे बघा इथे मी गरम पाणी टाकत आहे यामध्ये, जेणेकरून मसाल्यांची लवकर प्रोसेस होईल आणि आपली भाजी लवकर रेडी होईल. हे बघा तुम्ही बघू शकता इथे थिकनेस बघू शकता किती छान आहे. हे बघा ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि विदाऊट खोबरं, याच्यामध्ये अजिबात खोबरं नाही आहे. पनीरची भाजी मला अशीच विदाऊट खोबरं पण थिक ग्रेव्ही अशी छान लागते. आणि आपण यामध्ये बघा आता पनीर ॲड करत आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आपली भाजी शिजलेली आहे. पनीरमध्ये शिजण्यासारखं काही नसतं, ते आपण एक 10 मिनटं ठेवणार, एक उकळी देणार आणि मग रेडी. भाजी तर रेडी झाली आहे. आणि इथे मी कणिक मळून घेत आहे चपाती करण्यासाठी. घरामध्ये पाहुणे यायचे असल्यावर सगळं व्यवस्थित होतं आणि म्हणून मिस्टर असे म्हणत आहेत की रोज यावेत पाहुणे नाही का घरी, म्हणजे घर स्वच्छ दिसेल. तुम्हाला दाखवते मी घर किती छान ठेवलं. तुम्ही बघू शकता ही मुलांची बेडरूम आहे, जी आता सध्या व्यवस्थित आहे त्यातल्या त्यात, कारण की हा पसारा खूप अस्ताव्यस्त असतो. हे बघा खाली वगैरे खूप टॉयज पडलेले असतात, कार पडलेले असतात, पण हल्ली आता खूप स्वच्छ आहे. आणि ही बघा मी ज्या चेअरवर बसते त्या चेअरवरही बरेच कपडे असतात, पण आता ती सगळी स्वच्छ आहे. आता आपण बघूया हॉलमध्ये बघू शकता तुम्ही एकदम टकाटक वातावरण आहे. म्हणजे जसं सकाळची साफसफाई असते माझी तसं एकदम झालेलं आहे. आणि हे सगळं केलं आहे दीप्तीने. तर ती मी करत आहे, तर मी म्हटलं हो दीप्तीने केलं आहे सगळं. मुलंही खूप एक्सायटेड आहेत. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, श्रीखंड आणायचं आहे, पनीरची भाजी झालेली आहे आणि गरम गरम चपाती करायची, पापड थोडेसे भाजणार आहे. पाहुणे घरी आल्यानंतर खूप घाई होती. मैत्रिणीचे मिस्टर खूप गडबडीत होते, त्यांना जायचं होतं, त्यामुळे पटापट आम्ही जेवण वाढलं. झालं त्यांचं जेवण आणि ते गेलेत. तर बाळाचा पहिला दिवस आहे हा आमच्या घरात. तर हे बाळ इतकं गुणी आहे ना, त्याला खाण्यासाठी म्हणजे आपण खाताना काय लावून देतो मुलांना, राईम्स ABCD, तर ह्या बाळाला लागत आहे गाणी, ती पण स्वामींची गाणी, विठ्ठलाची गाणी. आमच्या घरातले सगळे शॉक होते हे पाहून की हे बाळ देवाच्या गाण्यांवर जेवत आहे. शर्विल तर जवळ जाऊन बघत होता की ह्याला कार्टून कसं काही आवडत नाही, हे गाणे आवडतात.